गुन्हा कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही गुन्हेगार कायद्यापासून वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा सावध. प्रत्येक क्षणी क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. आपल्या आयुष्याच्या जोडीदाराशी विश्वासाचं नातं असतं, पण त्या नात्यात जेव्हा दगा मिळतो तेव्हा जगण्याला अर्थच उरत नाही. अशीच काही कहाणी आहे ती भिवंडीच्या मोहन चौधरीची. मोहनचं त्याच्या पत्नीवर खूप प्रेम होतं, पण त्याच्या प्रेमाची किंमत तिनं चुकवली, ती त्याचा खून करूनच. मोहनराम चौधरी. आपली काहीही चूक नसताना त्यांना बळी पडावं लागलं ते अविश्वासाला. मोहन म्हणजे अतिशय प्रामाणिक व्यक्ती. पत्नी आणि मुलासह ते भिवंडीतल्या टेमघर इथल्या गुरुनाथ चौधरी चाळीत राहत होते. घर ते नोकरी असा मोहन यांचा रोजचा प्रवास. अरे काय मोहन, तू आहे कुठे हल्ली यार? दिसत नाही, काही नाही. आणि आज एवढा उशिरा काय बोलतो? बाकी आणि तुझं बरं आहे. गल्लीचा नाका हा म्हणजे तुझा अड्डा. आणि अँड्रॉइड मोबाईल घ्यायचं आणि फेसबुक व्हॉट्सअप बॅच चालू असतं तुझं. तुझं बरं आहे रे. अरे नाही नाही नाही, असं काही नाही. अरे पण आज काय लवकर आलास की काय तू? अरे मुंबईची मध्य रेल्वे म्हणजे मेलेली रेल्वे. ही रोज गर्दी गाड्यांना, रोज गाड्या लेट. मग काय सँडविच होता 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 कसं तरी उतरायचं भिवंडीला आणि मग घर गाठायचं. आणि घरी जर 5 मिनिटं उशीर झाला ना, चहा आईला ती बायको कटकट. हा असा प्रश्नांचा भडीमार चालवतो. आणि त्या प्रश्नांची उत्तरं देता देताना आणि तोंडाला फेस येतो. तुला नाही कळायचं ते. काय घाबरतो बायकोला? चल ना, काढ मित्रांसाठी वेळ थोडा. चल जाऊया थोडा वेळ. ते जाऊ दे, चल. तुला जर वेळ असेल ना तर आठवड्यातली एक सुट्टी असते. एकदा आमच्या घरी ये ना. अरे चहा पाणी करूया, गप्पा गोष्टी करूया. नक्की नक्की नक्की. एकदा पाहायला मी तुझ्याबरोबर कुठे बोलत बसलोय. अरे आमची ती जमदग्नी आहे ना, ती वाट पाहत असेल. चल येतो मी. अरे मोहन मोहन, अरे मोहन मोहन गेला. मोहन आणि त्यांची पत्नी आशू यांच्यामध्ये रोज काही ना काही कारणावरून वाद व्हायचा. हे बाई, माझं डोकं खाऊ नकोस. सकाळपासून त्या ऑफिसमध्ये बॉसचे बोलणे खावे लागतात. आणि ते हे आणि काय पसारा करून ठेवलंय. आणि काय गे हे काय लावलं? ते बंद कर अगोदर, बंद कर. काय रे तू काय माझ्या थोबाड्याकडे बघतोय? अभ्यास कर. लाडावून ठेवलंय मुलाला देखील. चहा ठेवा, चहा ठेवणार आहे, सांगायची गरज नाहीये. वाद झाला की मोहन 4 पावलं मागे जाऊन वादावरती पडदा पाडायचा. सुरू, आज चहा मिळेल ना ग? मिळणार आहे. धीर धरा जरा. धीर धरी धीर धरी. या नाकावर राग आहे. अजून राग ओसरलेला दिसत नाही. सुरू काय असतं माहिती का? प्रेम म्हणजे फक्त प्रेमच असतं. आणि कसं असतं सुरू, हे बघतेस ना, लोणचं ना जास्त मुरलं ना की ते चांगलं लागतं. पण मी बाबा फारच ओरडतो. अरे ओरडतोय म्हणजे काय? प्रेमाने ओरडतो. आपल्या माणसावर जे ओरडतात ते प्रेमाने ओरडलं जातं. हे काय प्रेम आहे का? प्रेम दिसतंय ना. आज चहामध्ये 1 चमचा साखर जास्त झालीये. आणि काय असतं सुरू, काय काळवेळ आहे की तुम्हाला? बघतोय काय? अरे पण आपल्या लग्नाला किती वर्ष झाली आहे? आणि चिन्या किती आता मोठा व्हायला लागलाय हळूहळू. काय चिन्या? हसतोय हसतोय. हे बघे, आता रागवायचं नाही. काय असतं माहिती का? ऑफिसमध्ये साहेबाच्या कटकटी असतात. परत ट्रेनमध्ये धक्काबुक्की होत असते. ह्याच्याशी वादविवाद, त्याच्याशी वादविवाद. आणि घरी आल्यावर तुझ्याशी वाद. पण मी पण सांगते, तुम्ही पण रागवायचं नाही माझ्यावर. नाही रागवणार, नाही रागवणार, नाही. प्रॉमिस प्रॉमिस. जरा आवरत होती ना. सर
बोला ना. आज सुट्टीचा दिवस आहे. हा हे बघ, असं करूया का आपण आज काय करूया? सुट्टी आजची मजेत घालूया. मला कशी माहितीये का, मल्टिप्लेक्स सिनेमामध्ये ना आपण 9 ते 12 सिनेमा पाहायला जायचे का? जाऊया हो. किती दिवसात गेलो नाही ना आपण. या काळ्या कहाणीतला हा एक क्रूर चेहरा अनिल कुमार श्रीवास्तव. अनिल हा मोहनचा शेजारी. मोहनच्या घरी त्याचं येणं जाणं आणि इथेच त्याचं मोहनची पत्नी आशुशी सूत जुळलं. अरे हे अनिल, अरे ये बरं झालं आलास तू. अरे बस ना. ए बघत काय बसलीस? चहा ठेव, मित्र आला माझा. चल चहा ठेव. बस. बाकी हा बाकी ठीक हो. व्यवस्थित. अरे परवा तू भेटला होतास मला. हो. ये चहाला. अरे आज तुला वेळ- कुठे वेळ असतो? अरे आज वेळ होता म्हणून म्हटलं जावं, जरा भेटूया, बसूया, चहा पाणी घेऊया. हो आलास ते बरं झालं. छानपैकी गप्पा गोष्टी करूया आपण. नक्की. बाकी कसं काय? ठीक एकदम फर्स्ट क्लास. अरे परवा प्रवीण भेटलेला आपला. हा. प्रवीण बरोबर तिकडे जाऊन हे हळू बोल, ऐकू करत आहे, ऐकेल. तुझ्या बरोबर माझी वाट लागेल. हळूच बोल. कळलं? एक मिनिट फोन आला. तेजस. हॅलो. हा तेजस, काय रे? आज नाही येऊ शकत. अरे बाबा, बायकोशी कमिटमेंट केली. आज 9 ते 12 चित्रपट पाहिला. तेजस प्लीज सॉरी, नेक्स्ट टाइमला आपण पाहूया. ओके ओके. अनिलचं मोहनच्या घरी येणं जाणं वाढलं. हो काय हो? माझी 8:22ची बस हो चुकेल. हो बाय बाय. अरे व्हॉट्सअप चालू द्या तुमचा टाइमपास. माझी बस चुकेल, मी कुठे बोलत बसलोय. अनिलचं मोहनच्या घरी येणं जाणं वाढलं. या विवाहबाह्य संबंधांची चर्चाही व्हायला लागली. आणि एक दिवस मोहननेच या दोघांना रंगे हात पकडलं. कसली मज्जा आली ना. अहो ऐकता का? काही बोलू नकोस. अरे काय चाललंय काय तुझा? लोक सांगत होती मला, पण मी विश्वास ठेवला नाही. पण आज माझ्या डोळ्याने पाहिलं मी. आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांचं हे चित्र मोहनने आपल्या डोळ्यांनी पाहिलं आणि हे पाहिल्यावर मोहनच्या पायाखालची जमीनच सरकली. आपण जिच्यावर विश्वास ठेवला त्याच पत्नीनं आपल्याला दगा दिला याचा राग त्याच्या डोक्यावर थैमान घालत होता. बघायचं नाहीये. हल्ले. अहो एकदा तरी माफ करा ना मला. अहो ऐका ना. पण आपल्या संसाराचा आणि मुलाचा विचार करता मोहन 2 पावलं मागे आला. अहो ऐकता का माझं एकदा? अहो ऐका ना प्लीज. परत मी अशी चूक करणार नाही हो. वाटलं तर तुमचे पाय धरते. ऐका ना, एकदा मला माफ करा. मी त्याला पण सांगितले परत माझा आणि तुझा काहीही संबंध नाहीये. एकदा माफ करा ना. आपल्या प्रेमा खातर, आपल्या चिनू खातर एकदा माफ करा मला प्लीज. सुरू बघ, हे बघ, जे घडलं ते स्वप्न समजून मी विसरून जाईन सुरू. पण
अशी चूक होता कामा नाही होती. सुरू एकदा मी तुला माफ करेन, पण ही मात्र सुरू शेवटची संधी असेल, कळलं? त्याच्या पुढे पुन्हा संधी मिळणार नाही. मोहननं मोठ्या मनानं तिला माफ केलं. गळ्याची शपथ, मी परत असं कधी कधी करणार नाही. एकदा माफ करा. ठीक आहे सुरू, ठीक आहे. पण प्रेमात गुरफटलेल्या आशूच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अनिल आणि आशूच्या प्रेमामध्ये मोहनची अडचण व्हायला लागली आणि मग त्यांनी मोहनचा काटा काढायचं ठरवलं. हॅलो, गाढ झोपलाय तो. ठरल्याप्रमाणे सगळं आज व्हायला पाहिजे. दरवाजा उघडा ठेवलाय. काय आमचा संपवूया त्याला आज. लवकर ये. विवाहबाह्य संबंधामुळे निष्पाप मोहनचा या दोघांनी जीव घेतला. लवकर पळून जाऊया. थांब थांब थांब, मी बॅग घाल. घे 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 घे. थांब जरा. हो घेते. मोहनचा काटा काढल्यानंतर हे दोघं जण घरातला ऐवज, पैसा अडका सगळं घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, पण कायद्यापासून ते पळू शकले नाही. विवाहबाह्य संबंधामुळे आशू आणि अनिलला तुरुंगात जायला लागलं. पण आपला काहीही गुन्हा नसताना मोहनचा जीव गेला आणि चिमुकल्याच्या डोक्यावरचं छप्पर गेलं. रवी शिंदे, IBN लोकमत, भिवंडी. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पाहूया जगभरात नरसंवार घडवणाऱ्या आयसिसनं महाराष्ट्रातली कुठली जागा ट्रेनिंग सेंटरसाठी निवडली होती. नेमकं काय होता आयसिसचा कट? मुदब्बीर शेखनं चौकशीत काय सांगितलं? तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. आयसिस ही दहशतवादी संघटना महाराष्ट्रात आपली पाळंमुळं घट्ट करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करते. मात्र एटीएसनं मुदब्बीर शेखला मुंबऱ्यातून अटक केली आणि आयसिसच्या या नापाक मनसुब्यांवरून पडदा उठला. जगभरात नरसंवार घडवणाऱ्या आयसिसनं महाराष्ट्रात चक्क ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. नेमका काय होता आयसिसचा कट? महाराष्ट्रातली नेमकी कोणती जागा आयसिसनं ट्रेनिंग सेंटरसाठी निवडली होती आणि आयसिसचा इंडियन चीफ मुदब्बीर शेखनं चौकशीत काय सांगितलंय याचा खुलासा करणारा हा स्पेशल रिपोर्ट. इसिस या दहशतवादी संघटनेनं देशभरात आणि राज्यात सुद्धा तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी एक मोठी टोळी कार्यरत केली होती. पण नुसतं जाळ्यात ओढण्यासाठी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रालाच इसिसनं टार्गेट केलं. कसं तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण त्याआधी या दहशतवादाचा भॅड चेहरा आपण बघूया. मुदब्बीर शेख, पत्ता अमृतनगर, मुंब्रा. IT प्रोफेशनल असलेला मुदब्बीर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबऱ्यात राहत होता. हेलो, हाँ मामू, वालेकुम सलाम. जी हाँ मामू,
जैसे आपने कहा था वैसे सब चल रहा है मामू। जी नहीं मामू, डरने की कुछ बात नहीं मामू। हाँ जी मामू, हाँ मामू, जी हाँ मामू, जी हाँ मामू, अल्लाह ताला सब ठीक कर देगा मामू। खुदा हाफिज। जब देखो तब काम पे लगे रहते हो, कभी इस मशीन से तो कभी फोन से। घर का कुछ काम वाम है या नहीं? इतकी चांगली नौकरी होती तीही सोडली। घर में 2-2 बच्चे हैं खाने वाले, क्या करने का अब? जरीना, मैं जो काम कर रहा हूँ अपने कौम के लिए कर रहा हूँ, ना समझ कहीं की। जा अपना काम कर जा। अल्लाह बचाए इसे। चल, खूप कामं केली, तुला धंद्याला लावतो आता. सोमवार 25 जानेवारी एटीएसनं मुदब्बीर शेखला मुंबऱ्यातून अटक केली. त्याच्या घरातून अनेक मोबाईल आणि बॉम्ब बनवण्यासाठी लागणारं साहित्य जप्त केलं. हाच मुदब्बीर शेख, इसिसचा इंडियन चीफ. त्याच्या कबूलनाम्यातून अनेक खुलासे झाले. मुदब्बीर हा अटकेतल्या 20 जणांचा म्होरक्या, पण त्याचा म्होरक्या सिरियातून ऑपरेट करतो, ज्याचं नाव शफी अरमार. भारतामध्ये इसिसचं नेटवर्क पसरवण्यात या शफी अरमारचा मोठा हात. शफी अरमार हा इंडियन मुजाहिदीनसाठी काम करत होता. आता तो इसिसचा कमांडर आहे. इसिसनं भारतामध्ये आपली पाळंमुळं घट्ट रोवण्यासाठी शफीची निवड केली. शफी हा पाकिस्तानच्या ISIची मदत घेऊन दहशतवादाचं इंडियन मॉड्यूल तयार करण्याचं काम करतोय. शफीनेच मुंबऱ्यातल्या मुदब्बीर शेखला इसिसचा भारतातलं प्रमुख बनवलं आणि खलीद अहमद अली उर्फ रिझवान हा मुदब्बीरचा उजवा हात बनला. यांनीच मग पुढे जाऊन भारतामध्ये आपलं जाळं पसरवलं. शफी अरमारनेच भारतातल्या 20 जणांचं नेटवर्क तयार केलं, ज्याचं नाव होतं जुंदल खलिफा. दहशतवादाचं हे दुसरं नाव. इसिसला मदत करण्यासाठी जुंदल खलिफा काम करतेय. यामध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी म्हणजे इसिससाठी रिक्रुटमेंट करणं, आणि याची भारतातली जबाबदारी घेतली मुदब्बीरने. मुदब्बीर हा तरुणांची माथी भडकावून त्यांना इसिस पर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आता एवढ्यावरच हा खुलासा थांबत नाहीये. यांनी भारतामध्ये इसिसचं ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याची योजना आखली होती, आणि हे ट्रेनिंग सेंटर असणार होतं मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर पनवेलमध्ये. म्हणजेच पनवेल बनणार होतं इसिसचं देशातलं पहिलं ट्रेनिंग सेंटर. विशेष म्हणजे हे दहशतवादी इथे रेकी करण्यासाठी येणार होते. कधी काळी अल कायदासाठी काम करणारी जुंदल खलिफा ही संघटना भारतामध्ये मोठा नरसंहार घडवण्याचा डावही आखत होते. आणि यापेक्षा सुद्धा महत्वाचा खुलासा तो म्हणजे दहशतवादी माचिसच्या काड्यांपासून बॉम्ब बनवणार होते, आणि याच बॉम्बने भारताला हादरवणार होते. मुदब्बीरला हे असे बॉम्ब बनवण्याचे ट्रेनिंग सिरियात बसलेल्या शफी अरमार आणि इसिसच्या एक्सप्लोसिव्ह केमिकल विंग कडून ऑनलाईन मिळालं होतं. मुदब्बीरने चौकशी दरम्यान आणखी बरीच महत्वाची माहिती दिली आहे. त्यापैकी एक म्हणजे या दहशतवादी संघटनेला पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISIचं मोठं आर्थिक पाठबळ आहे. मुदब्बीरनं अनेक धक्कादायक खुलासे केलेत, आणि या खुलाशांमुळे भारतावर इसिससह ISI कडून होणाऱ्या धोक्याचा सायरन वाजला. NIA, ATS आणि पोलिसांनी हा धोका काही अंशी टाळलाय, हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. आपण जिथं असतो तिथं आजूबाजूला गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद
पोलिसांना कळवा बिनतिक्कत. आजच्या भागात इथंच थांबतो. सावध राहा प्रत्येक क्षणी. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.